नमस्कार मित्रांनो, नॉलेज फर्स्टवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथीची पेपर क्रमांक 1 म्हणजेच मराठी व गणित या विषयाची नमुना उत्तरपत्रिका सन 2025च्या मंथन परीक्षेची पाहणार आहोत. क्रमांक 1 व 2 साठी सूचना खालील उत्तरे वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 1 वरील उत्तरात खालीलपैकी कोणत्या किल्ल्याचा उल्लेख आलेला नाही? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भैरवगड. प्रश्न दुसरा, वरील उत्तरासंबंधी चुकीचे विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर हे अंतर 26 किलोमीटर आहे. प्रश्न तिसरा, मोहनचे मित्र खेळ खेळण्यासाठी वाटच पाहत होते, या वाक्यातील उद्देश कोणते आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 मोहनचे मित्र. प्रश्न चौथा, खालील पर्यायातील शुद्ध शब्द कोणता आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रोत्साहित. प्रश्न क्रमांक 5 ते 6 साठी सूचना खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न 5वा, भित्रा या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द कवितेत आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न 6वा, कवितेतील पतंगाला खालीलपैकी कोणती उपमा दिलेली नाही? पर्याय क्रमांक 4 मोर. 7वा प्रश्न, स्त्रीलिंग व पुल्लिंग यांची योग्य जोडी कोणती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फक्त अ, क आणि ड. प्रश्न 8वा, स्नेहाचा चेहरा आनंदाने फुलला होता, या वाक्याचा काळ कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भूतकाळ. प्रश्न 9वा, खालील वाक्यात एकूण किती क्रियापदे आलेली आहेत? त्यामध्ये पुसत, म्हणाली, निघाला, आठवली असे 4 क्रियापद आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. प्रश्न 10वा, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घात करणे. प्रश्न 11वा, सोबतच्या चौकोनात एक म्हण दडली आहे, त्या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? चौकोनामध्ये एक म्हण दडलेली आहे, पळसाला पाणी तीनच, त्या अर्थाची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12वा, कॅल्क्युलेटर या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात? तर बरोबर उत्तर आहे 2 गणकयंत्र. प्रश्न 13वा, खालील शब्दाच्या यादीत सूर्य या शब्दाचे एकूण किती समानार्थी शब्द आहेत? सविता, दिनकर, भानू हे 3 समानार्थी शब्द आलेले आहेत. प्रश्न 14वा, पुढील शब्दाचा जोड शब्द होण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. जसे मेवा मिठाई तसे मीठ, मिरची. प्रश्न 15वा, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य अलंकारिक शब्द शोधा. केशवराव हा लबाड माणूस असल्यामुळे कुणीही त्याला मदत करीत नाहीत. लबाड माणूस यासाठी अलंकारिक शब्द आहे पांढरा परीस. प्रश्न 16वा, सैनिकांच्या समूहास काय म्हणत नाहीत? तर ताफा असे म्हणत नाहीत. प्रश्न 17वा, घरदर्शक शब्दाची योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. घोडा, पागा. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. प्रश्न 18वा, ध, शी, म, मा ही अक्षरे जोडून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द पर्यायातून शोधा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2 मधमाशी. प्रश्न 19, फणस, मोसंबी, पेरू, बोर हे शब्द वर्णक्रमे मांडले असता तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? तर प, फ, ब, भ, म यानुसार या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बोर. प्रश्न 20वा, भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. प्रश्न क्रमांक 21 व 22 साठी सूचना खालील बातमी वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 21, चित्रकला शिबिराचा समारोप कोणत्या दिवशी झाला? पर्याय क्रमांक 2 23 डिसेंबर. प्रश्न 22वा, चित्रकला शिबिराच्या समारंभाचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? पर्याय क्रमांक 3 प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी. प्रश्न 23 ते 25 यासाठी खालील संवाद वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न 23, वरील संवाद कोठे झाला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विमानतळावर. प्रश्न 24, वरील संवादामध्ये प्रत्यक्ष किती जणांनी सहभाग घेतला? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4. प्रश्न क्रमांक 25, पुण्याहून विमानाने दिल्लीला किती वेळात पोहोचते? 3. उड्डाणानंतर साधारणपणे 3 तासांनी. विभाग 2 गणित. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली आहे? पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, 3 स्टार 5 स्टार 7 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्या अंकाची स्थानिक किंमतीतील फरक 396 दशक म्हणजेच 3960 आहे. तर स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किमतीचा गुणाकार किती? त्यामुळे 4 हा अंक घेतल्यानंतर 4000 व 40 यांची वजाबाकी येते 3960 व 4 ची दर्शनी किंमत, त्यामुळे 4 गुणिले 4 चा उत्तर येत आहे 16. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 16. प्रश्न 28वा, सन 2025 या वर्षात महाराष्ट्र दिन गुरुवारी आहे, तर त्याच वर्षात 3 जून रोजी कोणता वार असेल? तर 1 मे ला गुरुवार आहे. 1 मे म्हणजेच मे महिना 31 दिवसांचा आहे, त्यामुळे वार 3 दिवसांनी पुढे जातो. 1 जूनला रविवार येईल व 3 जूनला मंगळवार येईल. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 29 व 30 साठी सूचना सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये एका शहरातील ज्यूस सेंटरमध्ये विविध ज्यूस पिणाऱ्या ग्राहकांची संख्या दर्शवली आहे. यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. एका माणसाचे तोंड म्हणजेच 2 ग्राहक असे आपल्याला समजायचे आहे. प्रश्न क्रमांक 29, कैरी सरबत पिणारे एकूण ग्राहक किती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिंबू. प्रश्न 31वा, सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या यस या पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही?
तर एसच्या आजूबाजूला आर, टी, यू आणि पी हे येतील. पण घडणीपासून बनवलेल्या खोक्यामध्ये एसच्या विरुद्ध बाजूला क्यू हा येईल, त्यामुळे क्यू हा लगतचा पृष्ठभाग म्हणून येणार नाही. प्रश्न क्रमांक 32. शाळेत जाताना शेखर 2.25 किलोमीटर अंतर सायकलवर जातो, तर शेखर किती मीटर अंतर सायकलवर जातो? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे 1750 मीटर. प्रश्न 33. एका माळेत सुमित्राने 2/9 फुले ओवली, अमृताने 3/9 फुले ओवली व उरलेली फुले पूर्वाने ओवली, तर पूर्वाने माळेत किती फुले ओवली? 2/9, 2 आणि 3 यांची बेरीज केली झाले 5, तर 9 मधून 5 गेले, राहिलेले 4 फुले त्या पूर्वाने ओवलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे 4/9. प्रश्न 34. ₹250 रुपयात 20 रुपयांच्या 9 नोटा असून उर्वरित नोटा 5 रुपयांच्या आहेत, तर त्या रकमेत 5 रुपयांच्या एकूण किती नोटा असतील? तर 225 रुपये, ₹250 म्हणजे 225 रुपये, 20 रुपयांच्या 9 नोटा म्हणजे 180 रुपये झाले, 225 वजा 180 बरोबर राहतात 45, त्यामुळे 5 रुपयांच्या 5 9 45 रुपये होतात, त्यामुळे 9 नोटा लागतील. प्रश्न क्रमांक 35. सोबतच्या आकृतीमधील छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकात 4/6 मिळवले तर किती उत्तर येईल? तर छायांकित भाग म्हणजे 3/6 अधिक त्याच्यामध्ये 4/6 मिळवले तर बरोबर उत्तर येईल 7/6. त्यालाच भागाकार केल्यानंतर भागाकार येईल 1.1/6. प्रश्न क्रमांक 36. 986 भागिले बॉक्स बरोबर 34, तर बॉक्सच्या जागी किती संख्या येईल? तर त्यासाठी आपल्याला 986 याला 34 ने भागावे लागेल आणि भागाकार येईल 29, त्यामुळे 36 या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 29. प्रश्न 37. 25,399 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? तर पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे 25,399. प्रश्न 38. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? तर 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 व 95 या सर्व संख्यांना 5 ने निशेष भाग जातो, त्यामुळे एकूण 18 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 39. खालीलपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? तर अ ही जोडी चुकीची आहे, कारण दिलेला आहे कोन व लिहिलेला आहे रेषा. ब बिंदू, क किरण, ड रेषाखंड, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 3. प्रश्न 40. खालीलपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे फेब्रुवारी महिन्यात 28 किंवा 29 दिवसच असतात. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणते अक्षर सममित नाही? तर यापैकी पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पी हे अक्षर सममित नाही. ए, ई व वाय हे अक्षरे सममित असतात. प्रश्न क्रमांक 42. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूहासारखा तो आकृतिबंध आहे तो पर्यायात शोधा. तर ए बी सी सी हा पर्याय क्रमांक म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न 43. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. घनाकृतीला एकूण 6 पृष्ठभाग असतात. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 44. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकाचा उतरता क्रम योग्य आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फक्त अ व क योग्य. प्रश्न 45. 13,572 अधिक 9,645 बरोबर किती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 23,217. प्रश्न 46. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे 45,912, 44,910, 43,712, 9,975. प्रश्न 47. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात स्टारच्या जागी समान अंक आहे, तर तो अंक कोणता असेल? स्टारच्या जागी 5 हा अंक वापरल्यानंतर बरोबर वजाबाकी येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? तर पर्याय क्रमांक 4 मधील अंक वापरून सगळ्यात लहान संख्या म्हणजेच 1023 तयार होते. प्रश्न क्रमांक 49. खालीलपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत? तर ब 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. क 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. ड 97 ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. असे 3 पर्याय योग्य आहेत. प्रश्न 50. 17 सहस्र म्हणजे 17,000 अधिक 40 दशक म्हणजे 400 अधिक 57 एकक म्हणजे 57 यांची विस्तारित मांडणीने खालीलपैकी कोणती संख्या तयार होईल? तर बेरीज केल्यानंतर उत्तर येते पर्याय क्रमांक 1 17,457. प्रश्न क्रमांक 51. 34 दशक म्हणजेच 340 गुणिले 25 एकक म्हणजेच 25 यांचा गुणाकार किती येतो? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8,500.
प्रश्न क्रमांक 52 9/18 या अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप कोणते? बरोबर उत्तर आहे 1/2. 9/18 हे 9च्या पाड्यात येतात दोन्ही अंक, त्यामुळे 9 एके 9 आणि 9 दुने 18 असे संक्षिप्त रूप आपल्याला करता येईल. प्रश्न क्रमांक 53 सोबतच्या घड्याळात किती मिनिटांनंतर 3:45 वाजतील? सध्या 3:20 झालेले आहेत, त्यामध्ये 25 मिनिटे मिळाल्यानंतर 3:45 वाजतील, म्हणजेच 3:45 होतील. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 मिनिटे. प्रश्न 54 खालीलपैकी कोणती वस्तू सर्वात स्वस्त आहे? 4 किलोग्रॅम साखर 160 रुपयांना तर 1 किलो साखर 40 रुपये, पाऊण किलोग्रॅम शेंगदाणे 75 रुपयांना तर 1 किलो शेंगदाणे 100 रुपये, 1.5 किलोग्रॅम गूळ 90 रुपयांना तर 1 किलो गूळ 60 रुपये, 2.5 किलोग्रॅम रवा 125 रुपयांना तर 1 किलो रवा 50 रुपयांना. तर सर्वात स्वस्त वस्तू आहे साखर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 55 मध्यान्हपूर्व 10:15 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना 4.5 तास चालला, तर तो क्रिकेटचा सामना किती वाजता संपला? तर 10:15 त्यामध्ये 4 तास मिळवले आहेत, त्यावर झालेले आहे 2:15, अजून अर्धा तास मिळवला तर 2:45, म्हणजेच मध्यान्होत्तर 2:45 वाजता सामना संपला. प्रश्न 56 सोबतच्या आकृतीत किती चौकोन आहेत? तर एकूण मोजल्यानंतर 5 चौकोन यामध्ये मिळतात. प्रश्न 57 10:30 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात खालीलपैकी कोणता कोन तयार होईल? तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे विशाल कोन. प्रश्न 58 20 मीटर लांब व 15 मीटर रुंद सभागृहास 1 चौरस मीटर मापाच्या एकूण किती फरशा येतील? तर हे सभागृह आयताकृती आहे, त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 15 गुणिले 20 बरोबर 300 चौरस मीटर, त्यामुळे 300 चौरस मीटर भागिले 1 चौरस मीटर मापाची फरशी, त्यामुळे भागिले 1 करायचे आणि बरोबर येतंय 300 फरशा. प्रश्न क्रमांक 59 एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 12 सेंटीमीटर लांबीची आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? सर्वात मोठी जीवा म्हणजेच व्यास असतो, तर हा व्यास आहे 12 सेंटीमीटरचा, त्यामुळे व्यासाच्या निमपट त्रिज्या असते 6 सेंटीमीटर, त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6 सेंटीमीटर. प्रश्न 60 खालीलपैकी कोणत्या आकृत्यांची परिमिती समान आहे? अ आकृतीची परिमिती येते 30 सेंटीमीटर, ब आकृतीची परिमिती येते 24 सेंटीमीटर, क आकृतीची परिमिती येते 24 सेंटीमीटर, ड आकृतीची परिमिती येते 20, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फक्त ब व क. प्रश्न 61 खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे सर्व कोन 60 अंश मापाचे असतात? तर समभुज त्रिकोणाचे सर्व कोन 60 मापाचे असतात, त्यामुळे 6 त्रिक 18 म्हणजेच 180 एवढे माप होते. प्रश्न 61 सानियाकडे 5, 10 व 20च्या समान नोटा असून तिच्याकडील एकूण रक्कम 2275 आहे, तर सानियाकडील एकूण नोटांची संख्या किती? या प्रश्नात 3 प्रकारच्या नोटा दिल्या असून त्यामुळे आपल्याला जे उत्तराचे पर्याय आहेत त्याचे 3 तुकडे करायचे आहेत, त्यामुळे 195चे 3 भाग केल्यानंतर 65 भेटते, त्यामुळे 65 गुणिले 5, 65 गुणिले 10, 65 गुणिले 20 यांचा गुणाकार करून जे उत्तर येतात ते 1300 अधिक 650 अधिक 325 बरोबर 2275 रुपये होतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 195 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 63 9 लिटर बरोबर किती मिलीलिटर? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9000 मिलीलिटर. प्रश्न 64 शाळेला सन 2024 ची दिवाळी सुट्टी 28 ऑक्टोबर पासून 11 नोव्हेंबर अखेर होती, तर शाळेला एकूण किती दिवस दिवाळीची सुट्टी होती? तर 28 तारखेपासून 11 तारखेपर्यंत मोजले असता 15 दिवस होता, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 65 3/8 अधिक 4/8 बरोबर स्टार/8 अधिक 2/8 बरोबर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल? 3/8 अधिक 4/8 बरोबर 7/8 होतात, म्हणून स्टार/8 अधिक 2/8 बरोबर आपल्याला 7/8च हवे आहे, त्यामुळे 2 मध्ये किती मिळवल्यानंतर 7 येईल? तर 2 मध्ये 5 मिळवल्यानंतर 7 येईल, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5. प्रश्न 66 खालील यादीमधील एकूण किती अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत? 1 2 3 4 5 अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहेत. प्रश्न 67 खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्येला 3 व 10 ने निशेष भाग जातो? पर्यायातील सर्व संख्यांच्या एकक स्थानी 0 असल्यामुळे सर्वांना 10 ने जातो, परंतु फक्त पर्याय क्रमांक 4 4680 ही अशी संख्या आहे तिला 10 ने व 3 नेही भाग जातो, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. या प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी 10 व 3 ची कसोटी उपयोगी पडते. प्रश्न क्रमांक 68 25 गुणिले कंसात 9 भागिले 3 भागिले 15 गुणिले 2 बरोबर किती? तर 9 भागिले 3 हे कंसात आहे ते पहिलं सोडवलं, त्याचं उत्तर आलं 3, आणि मग 25 गुणिले 3 भागिले 15 गुणिले 2, 25 गुणिले 3 पहिलं केलं 75 उत्तर आलं, 75 भागिले 15 गुणिले 2, तर 75 भागिले 15 हे केलं, त्यानंतर उत्तर आलं 5 गुणिले 2 बरोबर उत्तर आलं 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 69 101 गुणिले 11 बरोबर किती? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1111. प्रश्न क्रमांक 70 सौरभने श्रेयस एंटरप्राइजेस मधून 7,500 रुपयांचा कॅमेरा, 9,345 रुपयांचा स्कॅनर व 8,395 रुपयांचा प्रिंटर खरेदी केला, तर त्याने एकूण किती रुपयांची खरेदी केली? तर तिन्ही संख्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येते पर्याय क्रमांक 4 25,240. प्रश्न क्रमांक 71 गुणाकार 169 असून गुण्य व गुणक यामधील फरक 0 आहे, तर गुणक कोणता? तर 169 हा 13 चा वर्ग आहे, त्यामुळे 13 गुणक आणि 13 गुण्य यांचा फरक 0 येईल. 13 गुणिले 13 गुणाकार येतो 169. प्रश्न क्रमांक 72 खालीलपैकी 50 या संख्येच्या सर्व विभाजकांचा गट कोणता? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 1 2 5 10 25 50 या सर्व संख्यांनी 50 ला भाग जातो, त्यामुळे हा विभाजकांचा गट आहे. प्रश्न क्रमांक 73 1 ते 100 या संख्या दरम्यान 2 अंकी एकूण किती विषम संख्या आहेत? तर 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50, 51 ते 60, 61 ते 70, 71 ते 80, 81 ते 90 आणि 91 ते 100 यामध्ये प्रत्येक 10च्या गटात 5 विषम संख्या येतात, त्यामुळे 9 गटांमध्ये 5 9 45 45 विषम संख्या येतात. प्रश्न क्रमांक 74 50,555 व 55,055 रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. यामधील 55,055 ही मोठी संख्या असल्यामुळे मोठ्या संख्येकडे 2 टोक असणारे चिन्ह आपण वापरलेले आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 23/7 वजा 9/7 तर छेद समान असल्यामुळे 23 वजा 9 असे करून आपल्याला उत्तर काढावे लागेल. छेद समान असल्यामुळे छेद सारखाच येतो, 7च येतो आणि 23 वजा 9 बरोबर उत्तर येतं 14. 14/7 हे उत्तर येते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि याच प्रकारचे मंथन, नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षांचे पेपर सोडवलेले पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.